सांगायचं झालं तर एक माझी त्यांची ओळख एक निष्णात क्राईम ऑफिसर म्हणून आहे. म्हणजे त्यांना क्राईम अँड क्रिमिनलचं इत्थंभूत माहिती, या भागातली माहिती होती, आहे आणि राहणार अशी त्यांची प्रचिती होती. परंतु आज जे कार्यक्रम पाहिला, त्यांचा जो आपतेष्ट, त्यांचे मित्रमंडळ पाहून खरंच हेवा वाटेल कोणालाही. इतके मित्र मंडळी, परिवारातले लोक त्यांना या अभिष्ट चिंतनाच्या कार्यक्रमासाठी आले पाहून कोणालाही हेवा वाटेल. मुळात तसा माणूस राहायला पाहिजे, ती माणुसकी राहायला पाहिजे, तरच तुमच्या बरोबर तुमचे लोक, तुमचे मित्र, तुमचे आपतेष्ट येतात. त्यामुळे अशा या कार्यक्रमासाठी मला सुद्धा आवर्जून राहण्याचा मौका मिळाला, त्याबद्दल मी सोनटक्के साहेबांचा मनापासून आभार मानतो आणि त्यांना आणि त्यांच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. हा, आमचे मित्र आणि रिटायर ACP श्रीमान बालाजीराव सोनटक्के साहेब. खरं म्हणजे साहेबांची माझी एक मागच्या 15-20 वर्षांची ओळख आहे आणि साहेबांनी चार्ज केला पाचोडचा, त्यानंतर मी सुद्धा केला पाचोडचा चार्ज. तेव्हापासून साहेबांची कामाची पद्धत बदलली. प्रोफेशनल पोलीस अधिकारी कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सोनटक्के साहेब. आणि आता आम्ही दोघे सेवानिवृत्त झालो आणि दोघे योगायोगाने एकाच ठिकाणी पोलीस प्राधिकरणाला सध्या आम्ही सेवेत आहोत. तर या आमच्या असा दिलदार मित्रांना माझ्या मनापासून शुभेच्छा. माजी सेवानिवृत्त उपायुक्त पोलीस कमिशनर बालाजी सोनटक्के साहेबांचा अनुभव आमच्या समाजाला अशा प्रकारचा आला की सोनटक्के साहेबांनी आमच्या समाजाला ज्यावेळेस अन्याय होत होता त्यावेळेस त्यांनी स्वतःहून पदाचा कोणताही हे न ठेवता समाजाला मदत करण्यासाठी सतत प्रयत्न केला. आज पदमपुरामध्ये जी जगजीवनराम हाऊसिंग सोसायटी आहे ती स्थापन करण्यात पाठीमागे साहेबांचा फार मोठा योगदान आहे. आज 63 लोक त्यांच्यामुळं तिथं वसाहत करून बसलेले आहे. आणि साहेब पदावर असो नसो समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमाला, प्रत्येक गोरगरीब समाजाच्या लोकांसाठी मदत करण्यासाठी सतत प्रयत्न करतात. असे साहेबांचा आज 60वा वाढदिवस आहे. अशा वेळेस त्यांना 100 वर्ष आयुष्य लाभो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. एवढंच बोलून कार्यकर्ता मोची समाज सुधार मंडळाचा अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर 1978 पासून मी कार्य करीत आलेलो. परंतु साहेबांचं कार्य आणि त्यांचं लोकांना मदत करण्याची हे ध्येयभावना माझ्या मनात त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. त्यासाठी विशेष करून मी त्यांना शुभेच्छा देतो वाढदिवसाची.
subscribe now and press the bell icon. Never miss an update.